आमच्याकडे। तर मुंबई पालिकेतील भाषणांवरून आजी माजी महापौरांमध्ये झुंपलेली आहे। मुंबईच्या महापौरांचं बरंचसं भाषण लिखित होतं असं पेडणेकरांनी म्हटलंय। आमचा फोकस वॉटर मीटर आणि गटर, पण त्यांचा रोहिंग्यांवर होता असं पेडणेकर यांनी म्हटलंय। तर वाचाल हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे असं रितू तावडेंनी म्हटलंय। मी न वाचताही भाषण केलं असतं, पण महापौर म्हणून मुंबईकर लक्ष देऊन होते असं देखील रितू तावडेंनी म्हणत पेडणेकरांना उत्तर दिलेलं आहे। पद्धतीने महापौरांचं बरंचसं भाषण लिखित होतं आणि भाषणाच्या आधीच्या ज्या इंटरव्ह्यू मी ऐकल्या मुंबई महापौरांच्या, तर आपली मुंबई ही वॉटर मीटर, गटर आणि मुंबईचा जो काही चांगला विकास त्याच्यावर जास्त आपला फोकस असतो। पण महापौरांनी रोहिंग्यांचा विषय घेऊन, रोहिंगे किशोरीताईंना मला सांगायचं आहे की वाचन केल्याने आपल्या बुद्धीची प्रगल्भता वाढते। रितू तावडे ही बिना न वाचताही करू शकते, परंतु हे महापौर पदाचं भाषण होतं। मुंबईकर ह्याकडे लक्ष देऊन होते, म्हणून जे माझ्या मनातले मुद्दे होते, जे मला येणाऱ्या काळात साकारायचे आहेत मुंबईसाठी, तेच शब्द माझ्या त्या पेपरवर होते आणि मी ते वाचले। बाबासाहेबांनी सांगितले वाचाल तर वाचाल, ते मी घेऊन पुढे चाललेले। तर परभणी महापालिकेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार असं संजय जाधव यांनी म्हटलंय। काँग्रेसचा उपमहापौर होईल संजय जाधव यांनी हे वक्तव्य केलंय। पण काँग्रेसच्या नगरसेवकांना वरिष्ठ स्तरावरून काही वेगळा आदेश आल्यास आम्ही आमचे पत्ते खोलू असा सूचक इशारा संजय जाधव यांनी दिला। महापौर हे मशालीचाच होणार आणि उपमहापौर काँग्रेसचाच होणार, ही बात सत्य आहे। काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरून जर काही सूचना आल्या काँग्रेसला, कारण तिकडे आम्ही काँग्रेसवाले ठरवतील ना काय करायचं, त्यावेळेस आम्ही आमचे पत्ते खोलून काय करायचे, त्याच्या आज त्या विषय कशाला जायचं। पण आज आम्ही काँग्रेस सोबत लढलो आणि शेवटपर्यंत आम्ही सोबत राहणार आहेत। त्यांच्याकडून तसा काही प्रस्ताव आला तर मग आम्ही आमचा विचार करायला मोकळे, ते त्यांचा विचार करायला मोकळे, त्याच्यामुळे काय अडचण असायचं कारण नाही।